Hi Vineet, I think this is a surprise for you. कुठून सुरुवात करू? नो आय थिंक मेनी फ्यू पीपल नो की वी वेअर इन द सेम स्कूल सेम सेक्शन सोमलवार आणि तेव्हापासूनच एकदम असा शांत आणि कमी बोलणारा विनीत असाच माझ्या मनामध्ये होता आणि MBBSला पण तू तसाच होतास. त्याच्यानंतर आय थिंक आपण खूप कमी बोललो म्हणजे स्कूलमेट असूनही खूप कमी बोललो कारण की मे बी रोल नंबर्स बॅचेस पण खूप दूर दूर होत्या पण तू असंच म्हणजे जेवढंही तुझं परसेप्शन होतं जे तू सांगितलं आहे की तू खूपच इंट्रोवर्ट आणि एकदम सायलेंट पर्सनॅलिटी होता तर तू तसाच होतास म्हणजे तुझा कधी तू त्याच्यात म्हणजे वेगळा दिसला नाही विनीत. मग सडनली इतक्या वर्षानंतर जे आपलं बॉन्डिंग झालं दॅट वॉज बिकॉज मी तुझ्या इमिजिएट घराच्या बाजूला राहायला आली आणि त्या 2 वर्षामध्ये जो विनीत मी पाहिला तो जुन्या विनीतपेक्षा एकदमच डिफरंट होता. ही वॉज मोर मॅच्युअर, इंटेलिजंट, स्मार्ट, आउटस्पोकन आणि व्हेरी हॅपी गो लकी टाईप्स ऑफ पर्सन. आणि इथे 2 वर्ष जेवढे वर्ष मी तुझ्या म्हणजे तुझी नेबर म्हणून राहिली आणि जे काही आपलं म्हणजे आपल्या 2 फॅमिलीज इतक्या जवळ आल्या, काका काकूंनी इतकं भरभरून प्रेम दिलं आम्हाला ते मी कधीच विसरू नाही शकत. आणि तुला जवळून पाहायला मिळाला विनीत तो विनीत आधीच्या विनीतपेक्षा एकदमच वेगळा आहे आणि इट इज सच अ म्हणजे वंडरफुल जर्नी यू हॅव शोन्ड इन युअर PPT. आणि असं पण ते पाहायला म्हणजे मी आय कॅन फील दॅट जेव्हा तू म्हणालास की मी आता असा आहे आणि मी आधी असा होतो तर तू खरंच यू मेड एव्हरीबडी प्राऊड. म्हणजे तुझ्यासोबत म्हणजे अमरजितचे म्हणाला की ट्विनिंगमध्ये तुमचं नाव येतं तर ते खरंच तसंच आहे. विनीत अमरजित म्हणजे यू बोथ हॅव कॅप्चर्ड पेडियाट्रिक न्यूरोलॉजी ओव्हर हिअर. आणि इट इज सच अ बिग प्राईड फॉर द होल बॅच. म्हणजे जे पण इथे आहे मी कधी पेशंटकडूनही ऐकलं कधी जे कलिग पेडियाट्रिशियन्स आहे त्यांच्याकडूनही ऐकलं तर खूप चांगलं वाटतं की हे 2 माझे बॅचमेट्स आहे. आणि दुसरं म्हणजे मला म्हणजे तुला सांगायचा काही प्रश्न नाही पण लोकांना सांगायसाठी की फॅमिलीला इतका कनेक्टेड आहे विनीत की त्याला खूप होतं की नाही आईबाबांसोबत राहायचं आहे मग आपण असं करायचं आणि घरच्या सगळ्या छोटी पूजा का नसो त्याच्यामध्ये पण विनीत इतका इन्व्हॉल्ड असायचा. तो आय थिंक पुण्याला राहिला तेव्हा त्यांनी ते जो शॉर्ट कोर्स असतो की काय मला नाही माहिती पण तो केला आणि सगळ्या पूजा पूर्ण विधिवत विनीतला करता येतात. मग ते सत्यनारायण असो नाहीतर गणेश स्थापना असो आणि तो करतो ते मन लावून. म्हणजे ते खरंच मला पाहण्याचं म्हणजे विनीतला माहीत आहे माझे हजबंड बिलकुलच या सगळ्या म्हणजे ही डज पण इतके ते जेवढा विनीत डिसिप्लिन्ड आहे तेवढं डिसिप्लिननी पूजा नाही करत पण करतात. पण मी नेहमी म्हणायची की विनीतकडे बघा आणि पाहतो किती मन लावून आणि सगळ्या म्हणजे एकूण एक गोष्ट त्याला माहिती असते की हे असं करायचं आहे हे असं करायचं आहे. आणि दॅट वॉज नॉट युअर म्हणजे असं काही नव्हतं की ते शिकायलाच पाहिजे पण ते तू त्याच्यात इंटरेस्ट घेऊन ते शिकलास पूजा कशी करायची विधिवत ते माझ्यासाठी तर खूपच कौतुकास्पद होतं. दुसरं म्हणजे अजून जे आपलं म्हणजे मी हे पण पाहिलं की तू किती तुझी कंपनी खूपच एन्जॉईंग आहे. म्हणजे तू समोरच्याला बोर नाही होत आहे जेव्हाही बोलतो तेव्हा एकदम एकदम असा कनेक्ट होऊन बोलतो आणि खूपच शांतपणे हँडल करून म्हणजे मी तुझी चिडचिड पण पाहिली आहे मी एन्जॉय करणारा पण विनीत पाहिला आहे आणि स्पिरिटेड विनीत पण पाहू आता त्याची पण खूप तर तू खूप तारीफ केली आहे लोकांनी तर तू आता आय थिंक दोन्ही स्पिरिट्समध्ये तुला आपण पाहू रियुनियनमध्येही म्हणजे अपेक्षा आहे माझी. आणि तू खरंच खूप चांगला मित्र आहे आपलं इतक्या वर्षाचं कनेक्शन आहे
शाळेपासून म्हणजे 5th स्टँडर्डपासून आतापर्यंत. ते मला म्हणजे खरंच मला खूप आनंद होतो असं सांगताना की विनीतला मी लहानपणापासून ओळखते आणि तू खूपच सिम्पल म्हणजे म्हणतात ना ओपन बुकसारखं. जरी तू इंट्रोवर्ट असतील पण तुला समजणं किंवा तुला हे म्हणजे तुला जज करणं खूप इझी आहे. कारण यू आर लाईक ओपन बुक. म्हणजे जसा तू दिसत होता आधी तसा तू होता तेव्हा आणि आता तू जसा वागतो तसाच तू आहे. तुझ्या असं वेगळं असं द अदर पार्ट ऑफ विनीत असं काही नाही आहे. तर दॅट इज वंडरफुल क्वालिटी यू हॅव. आणि प्रोफेशनल एक्सलन्सचा बद्दल बोलायचा काही प्रश्नच नाही आहे. ते सगळ्यांना दिसूनच राहिलं आणि वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. आणि दुसरं म्हणजे सुजाता आणि विस्मयबद्दल पण काय बोलू मी. दे आर जस्ट म्हणजे तुझा लाईफचा अनभिज्ञ पार्ट आहे ते दोघं. आणि यू कॉम्प्लिमेंट इच अदर व्हेरी व्हेरी वेल. सो विनीत असाच राहा. स्टे कनेक्टेड, स्टे स्पिरिटेड आणि तुझा स्पिरिटेड सोल असाच सदैव एन्जॉय करत राहो हीच माझी इच्छा आहे. सो सी यू सून. ऑल द बेस्ट. बाय.